नमस्कार मित्रमंडळींनो, आज आपण अमरावती जिल्ह्यातील पिंपळकुट्या या तीर्थस्थळी आलेलो आहे। तर तीर्थस्थळी पिंपळकुटा येथील सगळ्यात सुंदर व अप्रतिम असं मंदिर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। ज्या मंदिरात महाराष्ट्रातील नाही भारतातील संपूर्ण सुंदर अशा मूर्ती आपण बघणार आहोत। चला तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत। कायमी पतित, कायमी पतित कीर्तिवानो, कायमी पतित कीर्तिवानो। तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप। अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण। उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन, उद्धराया जन जड जीव। तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप। मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज तुम्हाला मी अशा ठिकाणी एका मंदिरात आणलेलं आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण देवी देवतांचे दर्शन एकाच मंदिरामध्ये होणार आहे। तर मित्रांनो, हे देवस्थान आहे श्री शंकर महाराज संस्थान पिंपळकुटा। तर आपण या मंदिराचा आजूबाजूचा परिसर पाहू शकता। समोर आपल्याला ॲग्रिकल्चर कॉलेज आणि कनिष्ठ महाविद्यालय दिसत आहे, त्याचप्रमाणे हा मंदिराचा बाजूचा परिसर आहे। तर आपण आता सरळ मंदिरात जाऊया आणि दर्शन घेऊन मी तुम्हाला पूर्ण देवी देवतांची प्रतिमा आणि मूर्त्या आपल्याला दर्शन घेऊ त्या ठिकाणी जाऊन आपण। तर चला। तर मित्रांनो, आपण पाहू शकता बाहेरचा मंदिराचा परिसर आहे, आकर्षक असं हिरवगार असं वातावरण या ठिकाणी आपल्याला दिसत आहे। त्याचप्रमाणे समोर कॉलेज आहे, आपण त्या ठिकाणी पण जाऊ आणि बघूया काय सीन आपल्याला दिसतो। तर आता सर्वात आधी आपण जाऊया मंदिरामध्ये आणि दर्शन घेऊया। तर मित्रांनो, मंदिराचा गेटचा सीन आपल्याला अशा प्रकारे पाहायला मिळतो। समोर गेल्यानंतर आपल्याला हत्तीची प्रतिमा आणि वाघाची प्रतिमा या ठिकाणी गेटच्या समोर असलेली आपल्याला पाहायला मिळते दोन्ही बाजूला। त्याचप्रमाणे या ठिकाणी कासवाची सुद्धा प्रतिमा आपल्याला समोर पाहायला मिळते। तर मित्रांनो, आतमध्ये जाऊन आपण बघूया। पहा मित्रांनो, अशा प्रकारे बाहेरून सीन आपल्याला मंदिराच्या आतमध्ये दिसतो। भरपूर मंदिर आपल्याला अंदर पाहायला मिळतात। मित्रांनो, आता आपण दर्शन घेऊया।
दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर आपल्याला हा परिसर पाहायला मिळतो. तर समोर यज्ञकुंड आपल्याला दिसत आहे आणि त्याच प्रकारे आणखी एक यज्ञकुंडाच्या समोर मंदिर आहे आणि त्या बाजूला ॲग्रिकल्चर कॉलेज आणि कनिष्ठ महाविद्यालय ही सेवा या संस्थानातर्फे पुरवली जाते. मित्रांनो, या मंदिरात आपण दर्शन घेऊया. या मंदिराचा सुद्धा हॉल आकर्षक असा भव्य आपल्याला दिसत आहे. त्याचप्रमाणे हे ॲग्रिकल्चर कॉलेज आपल्याला समोर दिसत आहे. जर आपल्याला या ठिकाणी व्हिजिट करायचं असेल तर अमरावती जिल्ह्यामध्ये धामणगाव तालुक्यामध्ये अंजनसिंगी गावाजवळून 4 ते 5 किलोमीटर अंतरावर हे पिंपळखुटा गाव आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण नक्की व्हिजिट करा. व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.